या पद्धतीने शेवग्याचा झणझणीत असा रस्सा बनवला तर भाकरी एक खाण्याऐवजी दोन खातील ही माझी गॅरंटी. आणि ती ही भाकरी कधी संपली हे कळणार सुद्धा नाही. चला तर मग असा झणझणीत आणि स्वादिष्ट शेवग्याचा रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात. इथे मी 2 शेवग्याच्या शेंगा मोठ्या होत्या त्या कट करून थोडी थोडी केशर काढून घेतलेल्या आहेत. मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. शेवग्याच्या शेंगा बुडतील इतकं पाणी गरम करून त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून 5 ते 6 मिनिटासाठी चांगल्या शिजवून घेतल्या. आता इथे एक मीडियम आकाराचा कांदा, 20 ते 25 लसूण पाकळ्या, सुकं खोबरं, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून धने, 1 टीस्पून तीळ आणि डेंटलकडच्या बाजूची एक मूठभऱ्याची कोथिंबीर घेतली. इथे तुम्ही पुदिनाही वापरू शकता. आता धने, जिरे, तीळ हे थोडेसे गरम करून घ्यायचे जेणेकरून मसाल्यामध्ये छान असे वाटले जातील. लगेचच गरम झाल्यानंतर काढून घ्यायचे. फार असे भाजून घ्यायचे नाहीतर कडवट लागतील. खोबरंही तसंच चांगलं काळसर रंगावरती भाजून घ्यायचं. मग घालायचा मीडियम आकाराचा एक कांदा उभ्या स्लाइसमध्ये कट करून अगदी तोही चांगला खरपूस भाजून घ्यायचा. कांदा चांगला भाजला की रश्शाला गोडवा येत नाही, छान होतो रस्सा. याच्यावरती लसूण आणि कोथिंबीर घालून पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं. लगेचच गॅसवरती एक पातेलं ठेवून याच्यामध्ये 1.5 पळी तेल घालून फोडणीत जिरे घालायचे. जिरे चांगले तडतडले की लगेचच एक मीडियम आकाराचा कांदा घालायचा. तुम्हाला हवा असेल तर इथे मोहरी घातली तरीही चालेल. मला आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही आहे. हाही कांदा अगदी चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा जेणेकरून रश्श्यामध्ये याचा कच्चापणा येणार नाही. व्यवस्थित असा कांदा परतवून घेतल्यामुळे आणि मसालेही छान परतवून घेतल्यामुळे भाजीच्या रस्स्याला एकदम भन्नाट अशी चव येते. डाळीचा शेवगा, कुटातील शेवगा असं भरपूर रेसिपी तुम्ही ट्राय केले असतील. या पद्धतीने एकदा शेवगाचा रस्सा नक्की करून पहा. वरून घालायचा एक पिकलेला छान असा टोमॅटो बारीक कट करून. पिकलेला टोमॅटो मी यासाठी म्हटले जेणेकरून व्यवस्थित हा चांगला गीर होईल आणि रश्शात टोमॅटोचे तुकडे दिसणार नाहीत. व्यवस्थित असं हाही टोमॅटो परतवून घेऊया. 1-2च मिनिटात कांद्याबरोबर टोमॅटो छान परतवला जातो. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित टोमॅटो परतवून घेतल्यानंतर वरून घालूयात वाटण करून घेतलेलं. पाणी घालायचं आणि स्मूथ असं मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. वरून घातल्यानंतर चांगलं वाटणातनंही तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. वाटण, कांदा, टोमॅटो सगळं व्यवस्थित परतल्यामुळे भन्नाट अशी चव आपल्या रश्श्याला येणार आहे. घालूया सुके मसाले. सुके मसाले म्हणजे फार काही नाही, आपला घरगुती साठवणीचा मसाला आहे. तुमच्याकडे हा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल. या मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले, कांदा, लसूण सगळं आहे. त्यामुळे मला इतर काही धना जिरा पावडर घालायची गरज वाटली नाही म्हणून मी फक्त आपला साठवणीचा 1.5 टीस्पून इतका हा मसाला ॲड केलेला आहे. हा मसाला भाज्यांना घातला की चव अगदी भन्नाट येते. परंतु तुमच्याकडे नसेल तरी टेन्शन घ्यायचं नाही. कांदा लसूण मसाला आणि तिखटासाठी लाल तिखट अर्धा टीस्पून घालायचं. सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. त्यानेही टेस्ट खूप छान येते. 1-2 मिनिटापर्यंत एकसारखा हलवत मीडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत छान असा मसाला मी भाजून घेतलेला आहे. आता मगाशी आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजत टाकल्या होत्या त्या चांगल्या मऊसर शिजलेल्या आहेत. आता त्या शेवग्याच्या शेंगा आपण पाण्यासोबतच यामध्ये ओतून घेणार आहोत. याचं पाणीही यामध्ये टाकून घ्यायचं कारण शेवग्याच्या शेंगाचा सगळा अर्क यामध्ये उतरलेला आहे. सगळं पाणी घालून घ्यायचं. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी वाढवायचं. आता शेवग्याच्या शेंगेला होतं तेवढंही पाणी टाकलं. वरूनही मी थोडंसं कोमट पाणी टाकायचं. एकदम थंड पाणी टाकायचं नाही. कोमट पाणी टाकलं की अतिशय कमी तेल वापरूनही तरी अगदी आपल्या भाजीला खूप छान येते. उकळी आल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं. इथलं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ घालायचं. आता शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे. बारीक गॅसवरती 7 ते 8 मिनिटासाठी चांगली भाजी शिजवून घ्यायची. एवढं का म्हटले मी की पाणी मला जेवढं घातलं आहे तेवढ्यापेक्षा अर्धं करायचं होतं म्हणून.
शेवग्याच्या शेंगा अगोदरच शिजलेल्या असल्यामुळे 80% शेवग्याच्या शेंगा मी अगोदर शिजवून घेतल्या होत्या आणि रश्श्यामध्ये राहिलेल्या 20% शिजवून घेतल्या. अतिशय मस्त गरमागरम आणि टेस्टी अशी शेवग्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. चला आता मग आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करायचं बरं का. किती दाटसर आणि मस्त रस्सा झालेला आहे. नॉनव्हेजच्या रश्श्यापेक्षा भन्नाट लागतो. या पद्धतीने एकदा शेवगा नक्की करून पहा. आणि मंडळी, तुम्ही माझ्या भाज्या करता त्या कशा होत्या हेही कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रेश्माज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा. अजूनही भाज्यांच्या साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, त्याही तुम्ही नक्की पहा. आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.